पहा, आपल्याला एखादी संख्या दिली असते जी की पूर्ण वर्ग नसते आणि तिला कोणत्या संख्येने गुणल्यावर ती पूर्ण वर्ग बनेल, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला वारंवार कोणत्याही पेपरला विचारले जातात. तर पहा, हाही प्रश्न अशाच पद्धतीचा आहे. तर 252 या संख्येला कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल. आता पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय, जसं 16 पकडा, 16चा वर्गमूळ निघते म्हणजे 16 ही काय पूर्ण वर्ग आहे. तर आपण या संख्येला अशा पद्धतीने पूर्ण वर्ग बनवू. तर काय करावं लागेल, पहिले 252 या संख्येत कोणत्या संख्येचा भाग जाते ते पहा. तर पहा, 2 आणि 5 7 आणि 2 9, म्हणजे या संख्येत कितीचा भाग जाते 9, म्हणजे पहा 9 9 दुने 18, 9 दुने 18, 7 बाकी राहिले 72 बनले, 9 8 72. पहा 9 गुणीला जर 28 केले तर 252 झाले. म्हणजे मी अशा पद्धतीचे छोटे छोटे जितके तुकडे बनतायत तितके तुकडे करून घेतो. तर पहा 9ला मी आता छेडत नाही, काहून, तर 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, म्हणजे एक पूर्ण वर्ग संख्या याच्या तुकड्यामधून मला भेटली आहे. आता काय होईल, 4 7 28, 28 चे 2 तुकडे केलो, 4 7 28. आता याच्यात पाहिले तर 4ही पूर्ण वर्ग आहे, 9ही पूर्ण वर्ग आहे, पण 7 पूर्ण वर्ग आहे का, नाही. आता प्रश्न काय म्हणते, कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल. आता पहा, याला जर मी 7ला 7 न गुणलो तर 7 7 49 बनत आहे, आणि 49 काय पूर्ण वर्ग आहे. म्हणजे जर या संख्येला, ही संख्या 252 होती, हिला जर 7 न गुणलो तर ही संख्या का बनेल, पूर्ण वर्ग बनेल. म्हणून याचं उत्तर किती आहे 7, की या संख्येला 252ला 7 न गुणल्यावर ही संख्या का बनेल, पूर्ण वर्ग. दुसरा प्रश्न पहा, 432 या संख्येला कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल. आता 432 चे का करा, तुकडे करा. 432 चे तुकडे कसे होतील, 4 आणि 3 7 आणि 2 9, याच्यातही 9चा भाग जात आहे, म्हणजे 9 चो 36 आणि 7 राहिले 72 बनले, 9 8 72. आता याच्यातही पहा 9 ही पूर्ण वर्ग आहे. आता 48 आहे का, नाही, तर 48 चे पुन्हा तुकडे करा. 48 चे तुकडे कसे होतील, 4 12 48 किंवा 12 48 होत आहे, बरोबर आहे. 9 पूर्ण वर्ग आहे, 4ही पूर्ण वर्ग आहे, पण 12 पूर्ण वर्ग आहे का, नाही. आता जर 12ला तुम्ही 3 न गुणले तर किती बनते, 36 बनते, आणि 36 पूर्ण वर्ग आहे. म्हणजे ही संख्या किती आहे 432, हिला जर तुम्ही 3 न गुणले तर ही संख्या कशी बनत आहे, पूर्ण वर्ग बनत आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आहे 3, म्हणजे या संख्येला 3 न जर गुणले तर ही संख्या का बनते, पूर्ण वर्ग. या पद्धतीचे 2 प्रश्न मी सोडवून दिले आहेत. एक प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे, तो नक्की सोडवा आणि त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये टाका. आणि जर व्हिडिओ आवडले असल्यास तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, आणि नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. खूप खूप धन्यवाद.